शक्तिपीठमधील सर्व बाधित मित्रांनो, मी गोविंद घाटोळ, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी, जालना नांदेड समृद्धी महामार्गावरून तुम्हाला बोलत आहे. हेच माझं शेत आहे, पाहून घ्या. आता हा महामार्ग बनत आहे. आणि याच्या भोवतालचा आमचा सगळा भाग पूर्ण बागायती आहे. आणि असा असताना शासनानं या सगळ्या जमिनी कवडी मोल भावात घेतलेल्या आहेत. मित्रांनो, पाहिला का? हे पहा, गुत्तेदाराच्या गाड्या. पहा, एकीकडे हा रस्ता चालू आहे आणि एकीकडे आमचे मोबदल्याचे प्रश्न आणखी मिटलेले नाहीत. आजही लोक आत्महत्या करायलेत, कोणी जेल भरू करायले, कोणी काही करायले. फार बेकार आहे. आणि त्यावेळेस आम्हीही अज्ञानी होतो, काही कळत नव्हतं. आम्हाला अगोदर असं अधिकाऱ्यानं खूप बनविलं, तुमचा भाग असा आहे, ऊसकेळीचा भाग आहे, तुमच्याकडं द्राक्षे आहे, तुमच्याकडं पपई आहे, तुमच्याकडे पेरू आहे, मग तुम्हाला इतके पैसे येतील, तितके पैसे येतील. गोड बोलून संयुक्त मोजण्या करून घेतल्या मित्रांनो. आणि त्यानंतर मोबदला नोटीस हातात आल्यावर खटकून डोळे उघडलेत. तर असो, आता ह्या गोष्टी मी जवळपास तुम्हाला बरेच अगोदर पण सांगितलेले आहेत. हा व्हिडिओ बनवायचा एक उद्देश आहे, लातूरपासून ते सांगोल्यापर्यंतच्या आपल्या बाधित मित्रांसाठीच हा व्हिडिओ बनविला आहे. मित्रांनो, तुमच्याकडे आणखीही बरंच अज्ञान आहे, बरेच अज्ञानात गावं आहेत, त्यांना बाहेर काढा. ज्याला कळतंय त्यानं त्या लोकांना सांगा. कारण अज्ञानात असलेला माणूस कधीही पुढच्याला बोलू देत नाही. तिथं तुमचा स्वाभिमान गहाण ठेवून त्याला सगळं समजून सांगा. काही गावात मोजण्या झाल्यात, काही गावात राहिल्यात. आता ज्या झाल्यात त्यानं हो द्यायला नाही पाहिजे होतं, पण ठीक आहे, झाल्यात. पण त्यांनी केल्यात म्हणून तुम्ही करू नका. सगळ्यात मोठं, आपल्या एवढंच नाही तर आपल्या शेजाऱ्यानं मोजणी केली म्हणून आपण करायची नाही, हे एक तत्त्व ठेवा. आणि तुमच्या तालुक्या जिल्ह्यातून बाधित शेतकऱ्याच्या पोरानं पुढे या. प्रत्येक तालुक्यामध्ये 5 लोक जर झाली आणि प्रत्येक गावाला जाऊन जर तुम्ही भेटी दिल्या तर मला वाटत नाही कोणी अज्ञानात राहील म्हणून. आमच्या इकडं कुठंही संयुक्त मोजणी आणखी शासनाचं दुकान लागलेलं नाही, कुठंच त्याला आणखी यश आलं नाही. मित्रांनो, संयुक्त मोजणी झाल्यावर आपल्या हातात काहीही राहत नाही. आजपर्यंत हे राजकारणी लोक, फडणवीस साहेब किंवा अनेक जे कोणी असतील ते सगळे म्हणतात तुम्हाला बेस्ट मोबदला देऊ, तुम्हाला योग्य मोबदला देऊ. मला एक कळत नाही याचं बेस्ट आणि योग्य म्हणजे काय. कारण कायदे आम्ही जेव्हा आता जे आमचे आंदोलन चालू आहे जालना नांदेडचे, ते सगळे म्हणतात या कायद्यात बसत नाही, त्या कायद्यात बसत नाही. आता इथं काय म्हणायचं, बेस्ट मोबदला देऊ. आणि जेव्हा कायद्याला गोष्ट लागेल तेव्हा म्हणतील दाखवा आम्हाला कायद्याचं पान, त्याच्यात एखादा आहे का तुमचा शब्द असा. या भानगडीत पडू नका. मी शेतकरी आहे, तुम्हाला खोटं बोलणार नाही. या भानगडीत पडू नका. आणि आज बरेच राजकीय लोक इकडं मोजणी झाली, यायचं समर्थन आहे, त्याचं समर्थन आहे असं दाखवायलेत. पण हे शेतकऱ्याला खरा कायदा कोणी समजून सांगायले का? कोणीच सांगणार नाही तुम्हाला. सगळे अंधारात ठेवून संयुक्त मोजणी करून घेणार. आणि संयुक्त मोजणी झाली की शासन राजा झालं, मग इथं आपलं काही चालत नाही. आज ज्या अधिकारी तुमच्या पाठीवून हात फिरून तुम्हाला सांगायलेत गोड बोलून, ते उद्या तुम्हाला तू कोण आहेस म्हणून विचारणार नाहीत. वेळीच जागा व्हा. प्रत्येक तालुक्यात संघटन करा. राहिलेल्या मोजण्या होऊ देऊ नका. तरच उद्या कुठंतरी आपल्या शेतकऱ्याला न्याय भेटणार आहे. आणि मित्रांनो, आणखी एक गोष्ट सांगतो, आणखी कोणत्याही गोष्टी क्लिअर शासनाने केल्या नाहीत. ज्यावेळेस शासन कायदे बदलील, त्या कायद्यानुसार पुन्हा राजपत्र काढेल, त्यावेळेसच मोबदला आपल्याला वाढून मिळणार आहे, तोपर्यंत भेटणार नाही. सध्याच्या कायद्यावर आपल्या शेतकऱ्याची मातीच होणार आहे. त्याच्यामुळं हे प्रकरण थांबवा. संयुक्त मोजणी होऊ देऊ नका. त्याच्यानंतर आपण काहीही करू शकणार नाहीत. जय जवान, जय किसान.